नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सर्वजण पेटीएम, गुगल पे, फोन पे व यूपीआयचा वापर करतात व पैसे तुम्ही ट्रान्सफर करतात व काही वेळा मित्रांनो असं होतं की तुम्ही चुकीच्या नंबरवरती किंवा चुकीच्या बँक अकाउंटवरती जे पैसे आहेत ते ट्रान्सफर करतात आणि आपले जे पैसे आहेत गेलेले ते तुम्हाला वापस घेता येत नाही व त्याच्यानंतर कोणताही पर्याय उरत नाही। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की चुकीचे जे पैसे गेलेले आहेत अकाउंटला, तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम किंवा बँक अकाउंटवर कोणाचे पैसे मारलेले आहेत हे तुम्हाला 4 तासाच्या आतमध्ये कसे वापस घ्यायचे आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता मित्रांनो, इथं यायचं आहे तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर npci.org.in यावरती आल्यानंतर इथं भरपूर असे ऑप्शन दिसतील। तुम्हाला इथे यायचं आहे व्हॉट वी डू आणि इथं यूपीआय वरती क्लिक करायचं आहे। आता इथं भरपूर ऑप्शन आहेत कंप्लेंट करण्यासाठी। आता इथं खाली आलं डिस्प्यूट रेड्रेसल मेकॅनिझम, इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो असं काही इंटरफेस ओपन होईल, थोडं खाली यायचं आहे। आता इथं बघू शकता कंप्लेंट, आता इथं ट्रान्झॅक्शन, आता इथं हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे आणि तुम्हाला 4 तासाच्या आतमध्ये जे पैसे आहे तुमच्या अकाउंटमधून कटलेले किंवा रॉंग पेमेंट झालं, चुकीच्या व्यक्तीला पैसे गेलेले ते तुम्हाला वापस भेटतील। आता इथं पर्सन टू पर्सन म्हणजे तुम्ही फोनपे वरून फोनपेच्या नंबरवर मारले किंवा गुगल पे वरून गुगल पे, आता पर्सन टू मर्चंट तर इथं QR वर जर मारले असले तर तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। आता आपण पर्सन टू पर्सन केलेलं आहे तर याच्यावरून मारले, जर QR वर करायचं असलं तुम्ही इथून करू शकता, इथून जर रॉंग पेमेंट झाले असेल तर। आता पर्सनला आपण चुकीचे पैसे पाठवले आहेत। आता इथं बघू शकतात, आता इथं ऑप्शन असे भरपूर आहे, त्याच्यामुळे तुमचं जे कारण जे त्या पेमेंट रिगार्डिंग आहे ते तुम्ही इथं टाकू शकतात। आता इथं आपण इनकरेक्टली ट्रान्सफर टू अनदर अकाउंट हे असं टाकणार आहे। आता इथं कमेंटमध्ये काय टाकायचं आहे, तुमचे पैसे किती चुकीनं गेले, आता हे पूर्ण जे आहे वरती तेच टाईप करायचं आहे आणि जेवढी अमाऊंट तुमची गेली आहे चुकीनं ती अमाऊंट टाकायची आहे। आता फोनपेवरती तुम्हाला एक प्रत्येक याच्यावरती एक जो ट्रान्झॅक्शन नंबर असतो अशा प्रकारे तो ट्रान्झॅक्शन नंबर टाकून घ्यायचा आहे। आता तुमची बँक कोणती होती ती तुम्हाला इथं निवडायची आहे, ज्या बँकेतून तुम्ही ट्रान्सफर केलेली आहे ती बँक निवडल्यानंतर इथं बघू शकतात व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, आता समोरचा जो व्यक्ती आहे त्याचा अकाउंट नंबर किंवा UPI ID काय आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे। आता तुमची अमाऊंट किती होती ती तुम्हाला इथं फिल करायची आहे। अमाऊंट फिल केल्यानंतर आता डेट किती होती, आता इथं थोडं साईडला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तारीख येणार नाही, तर आपण डेट आजची टाकली आहे आणि ईमेल ID तुमचा टाकून घ्यायचा आहे। मेल ID टाकल्यानंतर इथं जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि नंतर तुमचं जी PDF आहे स्टेटमेंटची, बँक स्टेटमेंट तुम्हाला डाउनलोड करायची आहे किंवा स्क्रीनशॉट डाउनलोड करायचा आहे, तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या प्रोसेसनुसार जर गेले तुम्ही तर तुमचे पैसे आहेत ते 4 घंट्यामध्ये लॉकिंग पिरियडमध्ये पडतात आणि येणाऱ्या 3 ते 15 दिवसामध्ये ती तुमची जी अमाऊंट रॉंग व्यक्तीला गेली आहे, चुकीच्या व्यक्तीला गेली आहे ती तुम्हाला वापस मिळते आणि जे पैसे चुकीच्या व्यक्तीला जातात ते 4 घंट्याच्या आत जर तुम्ही कंप्लेंट केली तर ते पैसे त्याला न पोहोचता ते पैसे सर्व्हरमध्ये अटकून बसतात व ते अमाऊंट आहे ती येणाऱ्या 15 दिवसाच्या तुमच्या बँक अकाउंटला येते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।